मित्रांनो, ज्या माणसानं जगाला अंधारातून बाहेर काढलं आणि विजेचा बल्ब दिला, त्या थॉमस अल्वा एडिसनला शाळेतून हाकलून दिलं होतं. एका चिठ्ठीनं एका मतिमंद ठरवलेल्या मुलाला शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ कसं बनवलं, ही गोष्ट ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आईला खूप वाटायचं आपल्या पोरानं शिकावं, पण एडिसन बहिरा होता, त्याला ऐकू येत नव्हतं. शिक्षकांनाही प्रयत्न केले, पण 4-5 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही. आणि एके दिवशी एडिसनच्या हातात एक पत्र देऊन सांगितलं, जा हे तुझ्या आईला नेऊन दे. एडिसन घरी आला, आईला पत्र दिलं. आईनं ते पत्र फोडलं आणि वाचता वाचता तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. एडिसन गडबडला, म्हणाला, आई काय लिहिलंय ग त्यात? त्या माऊलीनं आपले अश्रू पुसले आणि लेकाकडे बघून हसत म्हणाली, अरे बाळा, तुझ्या बाईंनी लिहिलंय की तुझा एडिसन इतका हुशार आहे की त्याला शिकवायची लायकी या शाळेतल्या शिक्षकांची नाही. तू खूप मोठा आहेस, म्हणून आता तुला मीच घरी शिकवणार. आईच्या त्या एका विश्वासानं एडिसनच्या उरात उमेद पेरली. आई घरात शिकवत राहिली आणि तो पोरगा हजारो प्रयोग करत राहिला. बल्बचा शोध लागला, रेकॉर्डिंगचा शोध लागला, जगाचा इतिहास बदलला. 40 वर्ष उलटली. आई देवाघरी गेली. एके दिवशी एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला. तिची जुनी ट्रंक उघडली आणि त्यात त्याला 40 वर्षांपूर्वीचं ते पत्र सापडलं. एडिसननं थरथरत्या हातानं ते पत्र उघडलं आणि वाचायला लागला. पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, तो मतिमंद आहे. उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका. हे वाचताच एडिसन ढसाढसा रडला. त्याला समजलं की तो मतिमंद नव्हता, तर त्याच्या आईच्या खंबीर विश्वासानं तो आज शास्त्रज्ञ झाला होता. त्यानं आपल्या डायरीत लिहिलं, एका खंबीर माऊलीनं एका मतिमंद मुलाला शतकातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ बनवलं. मित्रांनो, हा विश्वास आणि हीच उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते. जग तुम्हाला शून्य म्हणेल, पण आईचा आशीर्वाद पाठीशी असेल तर आपण कशातच कमी नाही आहोत, अजिबात नाही.